सध्या राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। तसेच या योजनेच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी आणि स्थानिक प्रतिनिधींनी दिलेली वक्तव्ये देखील चर्चेत आहेत। नुकतंच सुनील केदार यांनी या योजनेबाबत दिलेल्या वक्तव्याचा उल्लेख खुद्द केदार यांनीच केलाय। हिंगणा येथील कार्यकर्त्यांच्या परिषदेत त्यांनी या योजनेबाबत एकही शब्द उच्चारला आणि हे त्यांच्या राजकीय विरोधकांनी सिद्ध केल्यास ते कोणतीही निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट केलं। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना चर्चेत आहे त्याचप्रमाणे या योजनेबाबत नेत्यांनी दिलेली वक्तव्येही चर्चेत आहे। अशी चर्चा अलीकडेच काही प्रसार माध्यमातून माजी राज्यमंत्री सुनील केदार यांनी दिल्याची चर्चा होती। त्यांचं सरकार आल्यावर ही योजना बंद होणार असल्याचं सांगण्यात येत होतं। यावर केदार यांनी स्पष्टीकरण दिलंय। हिंगणा येथील कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, या योजनेबाबत आपण एक शब्दही बोलल्याचा पुरावा कोणी देत असेल तर ते आयुष्यात कधीच निवडणूक लढवणार नाही। पुन्हा तू सांगितलं की त्यांना मी 24 तासाची वेळ देतो, तुझा राजीनामा द्यायची गरज नाही। पण आज अनाशी तू आता मुलगीच आहे माझी, तू संधावलाच हा बाप काही कमी नाही आहे। मी कधी करणार त्या सगळ्या व्यक्तिमत्वाला हा सुनील केदार पुन्हा तर कारण माझं सोशल मीडिया ऑन नाही, पुन्हा तर सोशल मीडियावर सांगून टाका त्या ठिकाणी एकदा तुम्ही सिद्ध करून टाका। नाहीतर नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये संविधान चौकामध्ये येऊन कान पकडून उड्या बशा मारा। आणि मी म्हटलं असेल तर मी आपल्या सगळ्याला सांगतो, याच्यानंतर कधी कुठली निवडणूक लढणार नाही। माझं सिद्ध करून दाखवलं तर मी राजकीय संन्यास घेऊन टाकेल। समजा मी लाडकी बहिणाबद्दल काही उलट बोललो असेल त्या ठिकाणी नाही तर तुम्ही त्या संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुढं कान पकडून उठा बशा मारा। संन्यास तुम्ही घेणार नाही, तुमची अवकाश नाही संन्यास द्यायची राजकारणाची, कारण तुमचं जीवनच त्याच्यावर आहे, आमचं जीवन त्याच्यावर नाही। त्या ठिकाणी एवढं काय समजून गेलं। या योजनेच्या विरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केदार यांच्यावर हल्लाबोल केला। यामुळे आता केदार यांचे राजकीय विरोधक सातत्याने त्यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल करत आहेत। आदरणीय सुनील केदार साहेबांचं पेपरमध्ये स्टेटमेंट आहे की आमची सरकार आली की आम्ही लाडकी योजना बंद करणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तसेच काँग्रेसच्या तिकिटाच्या प्रबळ दावेदार कुंदा राऊत यांनी सुनील केदार यांना संबंधित वक्तव्याबाबत स्पष्टता मागितली आहे की सुनील केदार साहेबांनी एक तरी असं स्टेटमेंट दिलं असन की लाडली बहीण योजना बंद होणार आहे असं तुमच्यापाशी 30 सेकंदाचं किंवा 1 मिनिटाचं असं व्हिडिओ रेकॉर्डिंग असन 24 तासाची मोहलत देतो मी तुम्हाला तिघही लोकांना। एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, कारण की त्याच्याही बाया म्हणत होत्या काल चुकीचं बायांना सांगितलं म्हणून। अजित पवार साहेब तुम्हालाही सांगतो, ह्या विधानसभेचे सन्माननीय 9.5-10 वर्षापासून बिना विकासाचे आमदार यांनाही सांगतो की जर 1 मिनिटाचं जरी स्टेटमेंट तुमच्याजवळ असेल की नाही, 1 मिनिटाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल का नाही, किंवा एखादा न्यूजपेपरचा पत्रकार, जिम्मेदार पत्रकार असेल, कोणी आणलं कुणलं असं नाही, जिम्मेदार, आणि त्याच्याजवळ असं व्हिडिओ रेकॉर्डिंग असन तर मी जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष म्हणून जिम्मेदारी सांगतो की 24 तास होऊन 1 सेकंदानी मी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देईन, नाही तर तुम्हाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल। हे सारे आम सभेमध्ये सांगतो। लाडकी बहीण योजना हा राज्यातील निवडणुकीचा मोठा मुद्दा बनला आहे। त्यावरून सातत्याने नेत्यांची विधानं समोर येत आहेत। नुकताच भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी या योजनेबाबत दिलेल्या वक्तव्याने चांगलीच खळबळ उडाली होती।